कापुर का और एसपीएल आप सभी लोग देख रहे 2022 का, यानी कि सुकापुर प्रीमियर लीग। सलामी बल्लेबाज मैदान के अंदर पहुंच चुके, लेकिन गेंदबाजी की जिम्मेदारी संभालने के लिए बायात के बल्लेबाज संदीप मस्कर, जिन्होंने पिछले मैच में शानदार गेंदबाजी की थी, खुद कप्तान है इस बार स्मिथ 11 टीम के, और पर्पल कैप भी उनके पक्ष में है। सामना करने के लिए इस बार नीतीश केणी तैयार है। लेफ्ट आर्म और द विकेट की गेंदबाजी संदीप मस्कर तैयार है गेंदबाजी करने के लिए, और सामना करने के लिए नीतीश केणी, और नॉन स्ट्राइकर एंड पे उनके साथीदार है चंद्रकांत पोपेटा। 5 ओवर का मुकाबला, खूबसूरत आयोजन नियोजन आप सभी लोग देख रहे हैं। शानदार तरीके से दोनों हमारे दिग्गजों के स्टैंड, भारत का नाम जिन्होंने मशहूर किया 70 के दशक में सुनील मनोहर गावस्कर साहब, और उसके बाद 89 के दशक में 89 में आप सभी ने देखा होगा मास्टर भारत रत्न सर सचिन रमेश तेंदुलकर साहब। चेतन केनी इनकी तरफ से नीतीश केनी के लिए लगातार 2 छक्के लगाएंगे तो 500 रुपए का इनाम है। दोनों ही मुंबई के दोस्तों, ये बेहतरीन खिलाड़ी जिन्होंने क्रिकेट के दुनिया में पूरी तरह से हर देशों को खिलाफ शानदार बल्लेबाजी की। वेस्ट इंडीज के खिलाफ उसी टाइम बिना हेलमेट से सुनील मनोहर गावस्कर साहब जी ने जो सामना किया वो बेहद जबरदस्त था। पहली गेंद ऑन साइड के ऊपर दिशा दी, गेंद को एक सिंगल मिलेगा। मिड विकेट खिलाड़ी गेंद को उठाने आए, एक सिंगल के साथ यह खाता ओपन हो चुका है। नीतीश केनी को पहला रन मिला, और पहला रन मिला यहां देखा जाए तो माउली प्रसाद टीम को। विकेट हैट्रिक के लिए संदीप मस्कर, इनके लिए 2000 रुपए का इनाम है। रोहिदास पोपेटा इनकी तरफ से, रोहिदास पोपेटा इनकी तरफ से 2000 रुपए का इनाम है। विकेट हैट्रिक के लिए दायात के बल्लेबाज चंद्रकांत पोपेटा स्ट्राइक के ऊपर, लेफ्ट आर्मर और द विकेट। अच्छी बॉल, बहुत अच्छी गेंद वाइड यॉर्कर फेंकने का प्रयास किया था, गेंद बल्ले का कोई संपर्क हुआ नहीं, गेंद डॉट चली गई है। और क्रिकेट के कुरुक्षेत्र के ऊपर कहते हैं ना कि चकमा देने वाले गेंदों के ऊपर कोई नंबर लिखा नहीं होता। आसमान खाली है, मैदान जबरदस्त है। एसपीएल 2022 का सुमधुर जानदार शानदार आयोजन नियोजन। इस ओवर की 4 गेंदें शेष है। हिंदुस्तान के गली गली में क्रिकेट और क्रिकेट लोकप्रिय बन चुका है। चंद्रकांत पोपेटा पहली गेंद दपा खेलने के लिए तैयार है, लेकिन बाहर जाती है, और बल्लेबाज जब मार के गेंदबाजी की याद आती है, जाकर गेंद लगी लेग स्टंप के ऊपर, और चंद्रकांत पोपेटा जी को इस बार देखा जाए मैदान छोड़ के ड्रेसिंग रूम में आना पड़ा। क्या बॉल फेंकी, सेन वॉर्न की याद दिलाई। व्हाट अ गेंदबाजी। सन्माननीय प्रदीप पवार साहेब यांचं आमच्या मंचावर आगमन झालेलं आहे, त्यांचं शब्द सुमनाने हार्दिक स्वागत। चेतन एंकर यांनी जर 3 बॉल 3 षटकार मारले तर फंटी फ्लँकर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे। 2 छक्के के लिए चेतन ना नीतीश केणी, इन्होंने अगर 2 छक्के लगा दिया तो प्रदीप पवार साहब की तरफ से 500 रुपए का इनाम है। बड़ा मौका, इनाम तो आए हैं कलाकारों का कला ऊंचा करने के लिए इनाम रखे, क्योंकि गांव की ये प्रीमियर लीग है, मान है, अभिमान है हमें, क्योंकि सुकापुर प्रीमियर लीग का आयोजन है। ये देखिए एक बार फिर से काफी रफ्तार से गेंद फेंकी थी, गेंद बल्ले का कोई संपर्क हुआ नहीं, विकेट कीपर को भी इस गेंद को पकड़ना कठिन बना।
टीम का स्कोर देखा जाए तो एक के घर में रुका हुआ है, 1 रन 1 विकेट के नुकसान पे माउली प्रसाद 11 टीम का स्कोर। अंतिम मेरे हिसाब से 2 गेंदें शेष होगी। लेफ्ट आर्म और द विकेट की गेंदबाजी चल रही। चेतन एंकर के लिए भी 500 रुपए का इनाम है। और इस बार देखा जाए लॉन्ग खिलाड़ी आई गेंद को उठाने के लिए, ये देखिए एक सिंगल मिलेगा और एक सिंगल के साथ स्कोर पहुंचाए 2 के घर में। चेतन एंकर जिन्होंने 1 के साथ खाता ओपन किया। रोहिदास पोपेटा यांच्याकडून चेतन जर 1 षटकार मारला तर 200 रुपये। तर प्रदीप पवार यांच्याकडून जर 1 षटकार चेतन मारला तर 500 रुपयाचं पारितोषिक आहे। आणि नितेश याने जर 2 षटकार मारले तर 500 रुपयाचं पारितोषिक है। पैसों का कोई कमी नहीं है, एटीएम खुली है, लेकिन धनवानों का धन लूटने के लिए शेर का कलेजा चाहिए। इस बार 1 पाउंड के साथ कमेंट बॉक्स में कहना है 6 रन का इजाफा दीजिए। तो पहले समाप्ति के बाद रन बन चुके 6, 1 विकेट के नुकसान पे माउली प्रसाद 11 टीम का स्कोर। ये जो चौवा अभी लगाया है नितेश केनी ने, तो प्रदीप पवार साहब इनके तरफ से उनको 200 रुपए का इनाम मिल चुका। चलते एक बार फिर से सम्माननीय हमारे राजेश केनी साहब माइक्रोफोन के ऊपर आ रहे हैं इस ओवर का एक बार फिर से सीधा विवरण देने के लिए। धन्यवाद अमित जी, अतिशय चांगल्या पद्धतीने आपण समालोचन आजच्या दिवसाचं केलंय आतापर्यंत। दरम्यान या सामन्यातील या इनिंगचं दुसरं षटक घेऊन येतोय मला असं वाटतंय पंकज, आणि क्रीजवरती या ठिकाणी चेतन आणि नितेश। सुकापूर प्रीमियर लीगच्या आजच्या दिवसातील हा सेमीफायनलचा सामना स्मिथ 11 वर्सेस माऊली 11। दोन्ही संघ सुकापूर प्रीमियर लीग असल्यामुळे सुकापूरचेच, त्याच्यामुळे कोणी फायनल मध्ये जाईल तो सुकापूरचा संघ असेल, याच्यामध्ये काही वेगळं मत असायचं कारण नाही। दरम्यान 7-8 पावलांचा रनअप, थोडासा चेंडू स्लो केला होता या ठिकाणी, निश्चितच संधी आणि संधीचा फायदा या ठिकाणी चेतन बाद होतोय। पंकजला या ठिकाणी एक विकेट मिळते। मला असं वाटतं की माऊली 11चा दुसरा मोहरा तंबूमध्ये परततोय। आरजे रवि जानू विना रंग सनाय अगबाय अगबाय अगबाय। धन्यवाद डीजे। रंगत येईल, सामन्यामध्ये रंगत येईल। या ठिकाणी 2 खेळाडूंना तंबूमध्ये परतवले आणि यानंतर खेळाडू आलाय तो विजय नॉन स्ट्रायकर एंडला। खरं तर नितेश या ठिकाणी क्रॉस झाला होता, त्याच्यामुळे आता स्ट्राइकला नितेश। 2 बाद 5 6, माफ करा 6। या ठिकाणी बघूया नितेश कशा पद्धतीने खेळतोय। चांगला चेंडू, तेवढ्याच चांगल्या रीतीनं कीपरचं कलेक्शन, निर्धाव चेंडूची सांगता। पंकज खऱ्या अर्थानं तर प्रॅक्टिस मध्ये नसतो, मला वाटतंय की गेली 3-4 दिवसापासून खेळण्यास सुरुवात केली आणि चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करतोय। या ठिकाणी बक्षिसांची खैरात निश्चितपणानं खेळाडूंना आहे, त्याचा फायदा उठवावा, पण ती बक्षिसापेक्षा जिंकणं महत्त्वाचं आहे हे देखील डोक्यात ठेवणं गरजेचं। दरम्यान पंकज हा चेंडू चांगल्या रीतीने टोलवलेला आहे आणि या ठिकाणी खणखणीत असा षटकार या ठिकाणी प्रदीप पवारांच्या
वतीनं या षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी जमा झालेलं आहे. गावाची जान माऊली प्रसाद 11 संघ आहे सुकापूर खणखणीत असा गावाची षटकार. जान. गुरुनाथ पाटील दादांचा मान स्पॉन्सर गुरुनाथ शेठ पाटीलचा मान तिथे होतो खेळाडूचा सन्मान. गुरुनाथ पाटील दादांचा मान तिथे होतो खेळाडूचा सन्मान. धन्यवाद डीजे. या स्पर्धेचं जे मूळ उद्दिष्ट आहे सर्व खेळाडूंना मान देऊन सर्व ग्रामस्थांना मान देऊन सुकापूरचा मान कसा वाढेल या पद्धतीची आमची रणनीती आहे. त्याच्यामुळं या गाण्याला यमक असे शब्द या ठिकाणी मला वापरता आले. हा सुकापूरकरांचा मान आहे. दरम्यान पंकज पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार. थोडंसं रनअप वाढवलेलं आहे पंकजनं. या ठिकाणी चांगला चेंडू चांगल्या रीतीने खेळून काढलेला आहे. त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण देखील आहे. मात्र एक धाव निश्चितपणानं मिळते दोन्ही खेळाडूंना. एक धाव मिळते संघाला. संघ पोहोचतोय 13. आमचे मित्र नरेशजी पाटील यांना माझी विनंती असेल की या ठिकाणी आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये यावं. नरेशजी पाटील पाहूया. पंकज पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज. 2 चेंडू अजून शिल्लक आहेत. दरम्यान पंकज धावण्यास सुरुवात करतो. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतो. या ठिकाणी हा चेंडू बॅटच्या काही पट्ट्यात विजयचा आला नाही. चेंडू जातो डिक्लेअर. 1च्या झोन मध्ये धावसंख्येमध्ये 1ने वाढ होते. धावसंख्या होती ती 14. दरम्यान माझे सहकारी मित्र आमचे अनिल दादा या ठिकाणी समालोचन कक्षामध्ये आलेले आहेत. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. या ठिकाणी अनिल दादांच्या वतीनं कोणत्याही स्वरूपाची जर हॅट्रिक केली तर 1000 रुपयाचं पारितोषिक आलंय. दरम्यान हा चेंडू क्या बात आहे, क्या बात आहे. खणखणीत असा षटकार. मला असं वाटतं की ज्यावेळेस बॅटवर चेंडू पडला त्या चेंडूवरच लिहिलं होती की षटकार आणि त्या पद्धतीनं हा फटका पॉइंटच्या वरून खेळलेला हा षटकार. खणखणीत असा षटकार. मला रोखून पाहू नका हो साताऱ्याची फुलझडी. मला रोखून पाहू नका माझ्या दिवसाची नवाळी. थँक्यू डीजे. राजेशजी, खरं तर जो षटकार आपण पाहिला आता जो कव्हर ड्राईव्ह केला अगदी मनगटी ताकद वापरली या फलंदाजानं. परंतु जर 15 ते 20 वर्षापूर्वी तुम्ही मागे या टेनिस क्रिकेटमध्ये गेलात ना तर तुम्हाला रवींद्र कोट्यांची आठवण होईल जो MRIच्या बॉलवर अशा पद्धतीचा षटकार ठोकायचा आणि ती आठवण करून दिली मिळणार या खेळाडूंना. ऑफकोर्स 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 एक मोठं नाव होतं पनवेल टेनिसच्या दृष्टिकोनातून, रायगडच्या दृष्टिकोनातून आणि तशाच पद्धतीचा फटका आज मात्र या ठिकाणी नितेशच्या बॅटमधून आपण पाहिला. दरम्यान 2 षटकांची सांगता होते. 2 षटकांमध्ये धावसंख्या 20. या ठिकाणी कुठेतरी धावगती समाधानपूर्वक आहे असं म्हणायला हरकत नाही. 11 चेंडूमध्ये 14 धावा झाल्या होत्या. यानंतर हा षटकार आला आणि धावसंख्येला आकार प्राप्त झाला. दरम्यान संदीप लेफ्ट हँडेड गोलंदाज. चांगला चेंडू. या ठिकाणी नो चेंडू. मला वाटतं थर्ड अंपायरने निर्णय द्यायचा असं म्हणणं आहे. लेट मी चेक. या ठिकाणी निश्चितपणानं आमचे जे थर्ड अंपायर आहेत या ठिकाणी या चेंडूची पाहणी करतील. गिव्ह अस फ्यू टाइम. एखाद मिनिटात तुम्हाला आम्ही हा निर्णय कळवू. फेअर डिलिव्हरी. इट्स अ फेअर डिलिव्हरी. नो बॉल नाहीये. आमचे अंपायर गुड्डू खरं तर अतिशय चांगला निर्णय होता. त्यांच्या मनामध्ये किंतु परंतु राहिलं नाही पाहिजे खेळाडूंच्या आणि आपल्याकडे ऑप्शन्स खुले आहेत की आपण थर्ड अंपायर घेऊ शकतो. त्याचा वापर झाला. दरम्यान संदीप या ठिकाणी चेंडू टाकण्यासाठी सज्ज. संदीप येतोय. हा चेंडू सन्माननीयरित्या खेळून काढतोय. मात्र 1 धाव निश्चितपणानं मिळतेय. नितेश या ठिकाणी थोडस स्मार्ट खेळ करतोय कारण संदीप एक चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करतोय हे नितेश जाणतोय आणि पुढील जी 2 षटकं असतील त्याच्यामध्ये वेगळ्या पद्धतीने फायदा उचलता येईल हे नितेश जाणतोय.
नितेश केणी आणि विजय केणी अशी जोडी मैदानामध्ये. संदीप अगदी 8-10 पावलांचा रनअप. या ठिकाणी हा चेंडू मला वाटतं लेग स्टंपच्या बाहेरून जाणारा चेंडू निश्चितच वाईड +1 अशा 2 धावा मिळतात या चेंडूवर. धाव संख्येमध्ये भर पडते. धाव संख्या होते ती 24. हा छोटा बच्चू मैदानात जातो, त्याला ओरडू नका, प्रेमाने बोलवा. मैदानात जायला घाबरायला लागला की मग तो दरम्यान हा चेंडू चांगल्या रीतीने खेळून काढला. बघूया कशा पद्धतीचं. क्या बात आहे. खर तर फिल्डरची काहीही चुकी नाहीये. जी आपल्याकडे मैदान ज्या पद्धतीचं आहे त्या चेंडूनं मध्येच उसळी घेतली, त्याच्यामुळे फिल्डरची कोणत्याही पद्धतीची चूक नाहीये. पण या ठिकाणी फायदा मिळतो तो नितेशला आणि त्याच्या संघाला. 4 धावेने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या 28च्या घरात. दरम्यान संदीप आपला पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. हा चेंडू तेवढ्याच चांगल्या रीतीने टोलवला आहे. या ठिकाणी काय होतंय बघूया. या ठिकाणी सुंदर क्षेत्ररक्षण आणि चांगला थ्रो देखील म्हणावा लागेल. धावसंख्या 29. या ठिकाणी माझे समालोचन कक्षामध्ये असलेले मित्र अमितजी असतील आणि आमचे ओवळे येथील संतोषजी म्हात्रे यांचे बंधू रवींद्रजी म्हात्रे, दोन्हीही दिग्गज बसलेले आहेत. त्यांच्या समवेत समालोचन करायला एक वेगळ्या पद्धतीचा आनंद आहे. या ठिकाणी 2 धावा पुनश्च मिळत आहेत या संघाला. धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या 31 आफ्टर लॉस ऑफ 2 विकेट्स. एक चेंडू शिल्लक आहे. रवींद्र म्हात्रे, मला असं वाटतं की मी पंचायत समितीच्या त्या लिस्ट मध्ये आपल्या बाबांचं देखील नाव पाहिलं. आपले बाबा देखील उपसभापती होते 1978 ला. दरम्यान हा चेंडू चांगल्या रीतीने खेळून काढला. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी काही प्रयत्न होणार नाहीत कारण क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी अतिशय सज्ज म्हणावं लागेल. सुयश पवारच्या वतीनं अनिकेत मस्कर, माफ करा चष्मा काळा लावलाय थोडा. अनिकेत मस्कर, पंढरीनाथ मस्कर यांचे सुपुत्र. खर तर अनिकेत सुद्धा प्रॅक्टिस मध्ये नसतो, अन्यथा त्याची ही गोलंदाजी आणि फलंदाजी अतिशय उत्तम दर्जाची आहे. या ठिकाणी 3 षटकांच्या सांगतेनंतर धावसंख्या झाली ती 32. आणखीन 2 षटकं आहेत. काय वाटतंय रवींद्रजी, हा स्कोर जो आहे तो किती पर्यंत पोहोचू शकेल? अमितजी, आपण काय सांगू शकाल की 2 षटकं शिल्लक आहेत. आपण सकाळपासून कॉमेंट्री पाहताय. स्मिथ संघाची फलंदाजी आपण पाहिली आहे, गोलंदाजी आपण पाहिली आहे आणि माऊलीची फलंदाजी देखील आपण पाहिली. हा स्कोर कुठपर्यंत जाऊ शकेल? नक्कीच. या प्रति आता 2 षटकं राहिली. 2 षटकामध्ये कमीत कमी एक 22 धावा आल्या तर कदाचित 52च्या पुढे हा स्कोर जाऊ शकतोय आणि 52-55 धावा झाल्या तर मॅच मध्ये अधिक रंगत येईल. आपल्याला या ठिकाणी सामन्यामध्ये रंगत राहिली पाहिजे या दृष्टिकोनातून थोड्या रन्स आल्या पाहिजेत अशा पद्धतीची भावना असेल. दरम्यान हा चेंडू चांगल्या रीतीचा चेंडू होता. त्या ठिकाणी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू जातो डिक्लेअर 1 झोन मध्ये. आमचे पंच या ठिकाणी सांगतात की डिक्लेअर 1 झोन मध्ये गेल्या कारणाने इथे फक्त 1च धाव मिळेल. धाव संख्या 33. या ठिकाणी प्रतीक्षा आहे ती चौकार आणि षटकारांची, कारण आमचे जे पंच या ठिकाणी आलेले आहेत, स्पेशली अलिबाग वरून आलेत. त्या पंचांचा डान्स सकाळपासून आपण सर्व मंडळींनी पाहिला. मी प्रत्यक्ष नाही पाहिला, युट्यूब वरती मगाशी गाडीत असताना थोडा वेळ पाहिला. आपण बघूया, प्रत्यक्ष पाहण्याची एक मजा वेगळी असेल. प्रत्यक्ष पाहण्याची संधी मिळते की काय असं वाटलं? येस 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 डीजे.
ये ना प्रिय तू ये ना प्रिय तेरा प्रेम दीवाना रसीला ये प्यार जरा सा नशीला तेरा प्रेम दीवाना रसीला ये प्यार जरा सा नशीला या क्या बात आहे, क्या बात आहे. प्रेक्षकांची मन अतिशय मंत्रमुग्ध आपण केलीत. ना बिल्कुल बहुत ही शानदार ये डांस देखे, ये गाना भी मराठी का सुनने के बाद अंपायर भी जब जवानी में था तो उसके मन में कोई एक लड्डू भी होगा. बिल्कुल उम्र तो 50 हो गई लेकिन फिर भी जवानी का ये डांस जरूर है. लेकिन ये देखिए, ये 50+ वाले नहीं है, ये 25 वाले हैं. बिल्कुल आदमी जब साहब बूढ़ा हो जाता तभी उसको लगता है और जवानी की मजा होती जाती. असं नाहीये. माणूस मनामध्ये सर्व आहे. आपण मनामध्ये जे ठाणता त्याच्यावरती चालतंय. दरम्यान या ठिकाणी खेळाडूचं मन बोलते की थोडं थांबावं, पण खूप सुंदर ज्या पद्धतीची अंपायरिंग या ठिकाणी होते. प्रेक्षक काय म्हणतात त्यावर डिपेंड असतं. प्रेक्षकांना सगळं आवडतंय. दरम्यान हा चेंडू या ठिकाणी बाउंड्री लाईनचा वेध घेतोय की काय असं वाटलं, पण चांगलं क्षेत्ररक्षण. थ्रो मात्र चांगला नाहीये. या ठिकाणी तिसरी धाव पूर्ण होते. चौथ्या धावेसाठी प्रयत्न होणार होते, मात्र 3 धावा पूर्ण. माझे बंधू ऍडव्होकेट महेश केणी यांच्या वतीनं थोडा ओव्हरथ्रो झाला. एरवी कोर्टामध्ये फाईल चालवणारे आज मैदानामध्ये पावलं काही चालत नाहीयेत असं दिसतंय. दरम्यान हा चेंडू चांगल्या रीतीनं चांगल्या पोझिशननी या ठिकाणी वाईटची घोषणा केली आमच्या पंचांनी. धाव संख्येमध्ये भर पडते. धाव संख्या झाली ती 44. या ठिकाणी पुन्हा एकदा वाईट. मी म्हटलं की पंचांना काही डान्स करायला संधी मिळत नाहीये आणि त्या शब्दानंतर संधी फक्त फलंदाज नाही तर गोलंदाज सुद्धा या ठिकाणी संधी देतात की काय. 2 वाईट गेले, तिसरा वाईट गेला तर काही प्राइज. तिसऱ्या वाईटला सुद्धा प्राइज आहे. लगातार हॅट्रिक साठी जे होतं, क्या बात आहे. चला, दरम्यान चांगला चेंडू चांगल्या रीतीनं सावकार. आगरी कोळ्यांची शान आणि मान माई आई एकविरा आणि या रायगडची शान हे जे आपले अंपायर या ठिकाणी आहेत. दरम्यान या गुडूजींसाठी 300 रुपयाचं प्राइज आलेलं आहे प्रदीप पवार यांच्या वतीनं. दरम्यान हा चेंडू या ठिकाणी 2 धावा निश्चितपणानं मिळणार आहेत. 2 धावा पूर्ण. मला असं वाटतं की माऊली 11 साठी हे षटक अतिशय फलदायी ठरतंय. धाव संख्या 51. या ठिकाणी हा चेंडू बघूया. क्षेत्ररक्षण चांगलं होतंय. धाव संख्या 52. चेतन केणी यांच्या वतीनं देखील अंपायर साठी 500 आलेत. 500 प्लस प्रदीप पवार यांचे 300 असे 200 झालेले आहेत. 800 झाले. 200 कमी पडलेत हजारला. या ठिकाणी माझे मित्र अमितजी म्हात्रे या ठिकाणी पुढील षटकाचं समालोचन करतील. धन्यवाद राजेश साहब, इनका सुमधुर आवाज आप सभी ने सुना. आज सुकापुर प्रीमियर लीग में हमें कमेंट्री करने का मौका मिला. हमारे आदरणीय एक मशहूर कमेंटर रिवाल मात्रे साहब इनके नेतृत्व में हम यहाँ पहुंचे और बहुत यहाँ मान सम्मान मिला. इस ओवर की अंतिम ओवर की कमेंट्री मैं करता हूं और यहाँ से हम प्रस्थान लेने वाले हैं. गेंदबाज है यहाँ रोनित मस्कर. 51 स्कोर बन चुका है. काफी रफ एंड टफ स्कोर हो चुका है और अच्छी बॉल फेंकी थी.
गेंद बल्ले का कोई संपर्क हुआ नहीं, एक साइड से मैदान के अंदर डटे हुए बल्लेबाज को इस गेंद ने मिस किया है। और यहाँ देखा जाए तो माउली प्रसाद 11 टीम का स्कोर 52 के घर में रुका हुआ है। ये जो रोहित जो गेंदबाज है, इन्होंने 6 से कम रन दिया तो 1500 रुपए का इनाम है राजेश साहब की तरफ से, मगर सिंगल मिलेगा। अंडर 19 का ये खिलाड़ी लेग बाई का इशारा आया है, तो यंग स्टार के लिए बड़ा मौका है। एक सिंगल के साथ स्कोर 53 यानी कि 53 के घर में। इस प्रकार 4 गेंदों का खेल शेष है। सुकापुर प्रीमियर लीग का नियोजन और ये सेमीफाइनल का मुकाबला है। टकटकी से लोग इस प्रीमियर लीग को देख रहे हैं। श्री छत्रपति शिवाजी महाराज क्रीडा मैदान सुकापुर का ये खूबसूरत मैदान। तीसरी बॉल, थोड़ा सा रनअप में प्रॉब्लम हुआ है और क्रिकेट में ऐसा होता ही रहता है, लेकिन यहाँ बल्लेबाज विजय केनी और नितेश केनी, ये जो दोनों बल्लेबाजों ने धुआंधार बल्लेबाजी की, शानदार तेज तर्रार पार्टनरशिप की अपनी टीम के लिए। अगली बॉल फुल टॉप, आई माझी बैठली गो ना मन पाडा गावाला। हाँ बिल्कुल, देखिए स्क्वेयर लेग अंपायर गुड्डू साहब भी डांस करते हैं। लगातार 2 षटकार मारले तरी आमचे पवार साहेब प्रदीप पवार यांच्याकडनं 1000, मग पैसे 500 रुपये। लगातार 2 षटकारांसाठी 500 रुपये प्रदीपजी पवार यांच्याकडनं, आणि विकेट हॅट्रिक झाली तरी 2000 रतनजी केणी यांच्याकडनं। स्कोर पहुंचा है 57 रन। और ये बिल्कुल अग सुटला माझा पदर बाई मी नव्हते भानात, अग सुटला माझा पदर बाई मी नव्हते भानात, अन अंबाबाईचं वार माझ्या भरल्या अंगात। और 61 स्कोर हो चुका है। 61 स्कोर हो चुका है। धुआंधार बल्लेबाजी चल रही है नितेश केणी की। और टिंग टिंग माझी सायकल हाँ कमान गुड्डू साहब कमान। हाँ धन्यवाद दीजिए। 14 गेंदों में 47 रनों की बहुमूल्य पारी नितेश केणी की। 50 पूरी करने के लिए इस 3 रन चाहिए। 50 पूरी हो जाएगा तो राजेश साहब की तरफ से 1000 रुपए का इनाम है। और बाउंड्री है क्या? 4 रन और इसी के साथ नितेश केणी की 50 पूरी हो गई है। 51 रनों की नाबाद पारी और टीम का स्कोर 80 रन हो चुके हैं। और जीतने के लिए यहाँ स्मिथ 11 टीम को 81 बल्ला ऊपर कीजिए। यहाँ नितेश केणी देखिए अभिनंदन कर रहे सभी खिलाड़ी उसका। वार्ड बल्लेबाजी सर्वांनी टाळ्या वाजवायच्या। या स्पर्धेतली पहिली अर्धशतकी खेळी या खेळाडूच्या नावावर लागतंय। एकदा जोरदार टाळ्याने त्याचं आपण कौतुक करूया। बिल्कुल तूफानी पारी खेली, जानदार पारी, 24 कैरेट की असली बहुमूल्य पारी खेली नितेश केणी ने। 51 रनों की नॉट आउट पारी खेली और इसी दमखम के तौर के ऊपर 80 रन बन चुके हैं। सुकापूर प्रीमियर लीगचे अध्यक्ष प्रकाशजी पोपेटा यांच्या वतीनं या 50 साठी 500 रुपयाचं पारितोषिक आलंय। स्कोर अनिल दादा यांच्याकडून 500 आणि माझ्याकडून 1000 असे 2000चं पारितोषिक त्या ठिकाणी आलं। 77 सूर्यकांत दादा केणी यांच्याकडून देखील म्हणजे त्यांचे वडील यांच्याकडून पण 500 रुपये या ठिकाणी आलेत। अनिल दादांकडून 500, प्रकाश दादांकडून 500 आणि माझ्याकडून 1000 असे 2500चं पारितोषिक या ठिकाणी आलंय। नितेश हे माझ्या जवळ आहे, सुरक्षित आहे, काही काळजी नाही।
तो टोटल रन बन चुके हैं 71 और जीतने के लिए स्मिथ 11 टीम को 72 रन चाहिए 72। प्रदीप पवार यांच्याकडून देखील 500 आलेत. अनिल दादांकडून 500, साधारणतः 3000चं पारितोषिक या ठिकाणी आलंय. हॅलो. या ठिकाणी कोणीही जिंको, सुकापूर जिंकणार आहे. पण चांगलं वाटलं की एक 50 देखील आपल्याला पाहायला मिळाली आहे स्पर्धेमध्ये. तर धन्यवाद. आपण पाहतोय आज दिवसभरात राष्ट्रीय भाषेतून ज्यांचं आपण समालोचन ऐकलं, काल रोशन सकपाळ यांचा आवाज ऐकलात, आज अमित म्हात्रे जोहे, खरं तर पेन जोहे या परिसरातून ते आले होते. आज या सुकापूर प्रीमियर लीग मध्ये त्यांचा आपल्याला आवाज ऐकायला मिळाला. तर या समालोचकाचा आपण सन्मान करण्यासाठी मी आमच्या आयोजकांना विनंती करेन. आणि अमित म्हात्रे यांचा आपण यथोचित सन्मान करावा. एकूण 71 धावा झालेल्या आहेत, 72 धावांचं लक्ष असेल. नितेश केणी या खेळाडूच्या एकूण प्रीमियर लीग मध्ये 99 धावा कंप्लीट झालेल्या आहेत. 99 72 धावांचं लक्ष. सचिन पाटोळे यांनी या ठिकाणी यायचे. सचिनजी पाटोळे. थँक्यू. या ठिकाणी आजचं उत्कृष्ट समालोचन ज्यांच्या माध्यमातून आपण सर्वांनी ऐकलं ते अमितजी म्हात्रे यांचं या ठिकाणी आपण सुकापूर प्रीमियर लीगच्या माध्यमातून स्वागत करायला मागतोय. अमितजी थँक्यू सो मच. मी अनिल दादा पोपेटा यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण अमितजी म्हात्रे जोहे, पेंड जोहे, ओके, गणपतीचं गाव. पेणमधील जोहे गावचे अमितजी म्हात्रे, खरं तर गणपती बाप्पांसाठी प्रसिद्ध असलेलं गाव, हमरापूरच्या जवळ असलेलं हे गाव. अमितजी म्हात्रे आपल्या सुमधुर वाणीनं आम्हा सुकापूरकरांचे बेहाल केले. आपण त्यानंतर हाल करण्यासाठी मी जॉईन झालो. धन्यवाद. राजेशजी केणी कालपासून आमच्या सोबत खरं तर जॉईंट आहेत. एक अतिशय चांगलं वक्तृत्व त्यांच्या मुखातून आपल्याला ऐकायला मिळतंय. वक्तृत्वानं आणि नेतृत्वानं मी काळी म्हटलं की ते नटलेलं असे व्यक्तिमत्व आहेत आणि आज आमच्या सोबत ते पुन्हा एकदा जॉईन झालेत. तर अमितजी म्हात्रे यांचं इथे शुभ सन्मान झालाय. सुकापूर प्रीमियर लीग च्या माध्यमातून आणि त्यांच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक आभार. तर आयोजक आमचे अमित म्हात्रे, आयोजक प्रीमियर लीगचे, आपण संपर्क साधायचा आहे कॉमेंट्री बॉक्सशी. चंद्रकांत पोपेटा यांना सुवर्ण संधी. या षटकामध्ये दोन विकेट्स घेतल्या. 2 विकेट्स घेतल्या तर प्रदीप पवार यांच्याकडून 500 रुपये. यस, मॅचला सुरुवात होतोय. पहिल्याच बॉलवर आणि बॅटने खेळलाय परंतु नियोजित क्षेत्रामध्ये हा चेंडू जाऊन पडतोय. अर्थातच कंपाऊंडच्या बाजूला ज्या ठिकाणी डिक्लेअर क्षेत्र आहे मिळत आहेत 2 धावा. बॅड लक. चांगला फटका होता. सुरुवात तर चांगली झाली होती आणि हीच सुरुवात करणे अपेक्षित असेल राजेशजी केणी, कारण धावसंख्येचं डोंगर रचलंय या माऊली प्रसाद संघानं. परंतु इथे मात्र मी स्मिथ 11 संघाला एवढंच सांगेल की दुःखाचं डोंगर पार केल्याशिवाय सुखाची हिरवळ देखील पाहायला मिळत नाहीये. ही सुखाची हिरवळ जर पाहायची असेल तर तुम्हाला हे दुःखाचं डोंगर, धावसंख्येचं डोंगर पार करावं लागेल. फुलटॉस बॉल, परंतु स्वतःवर नाराज फलंदाज
अतिश इथे मात्र पंचांचा इशारा येते वन डिक्लेअर. एक धाव मिळते संघाची धावसंख्या धावपलकावर 3. चंद्रकांत पोपेटा क्रिकेटचं फार मोठं नाव, परंतु वय आज जास्त झालंय तरी या वयात देखील हा क्रिकेट खेळणं मित्रांनो अगदी कठीण असतं. आणि तरी देखील आपण क्रिकेट खेळायचं आपल्या गावासाठी, आपल्या गावाच्या अस्मितेसाठी, अर्थातच आपल्या गावाच्या नावासाठी, ना स्वार्थासाठी ना पैशासाठी. हा क्रिकेट आपण खेळायचं फक्त आपल्या गावाच्या आणि आपल्या नावासाठी. असा हा क्रिकेट खेळणारा व्यक्ती अर्थातच चंद्रकांत पोपेटा. पुढील चेंडू घेऊन येतो समोर फलंदाज, आता डावकुरा असेल संदीप मस्कार. डावकुऱ्या गोलंदाजासमोर डावकुरा फलंदाज, हे ताळमेळ, हे युद्ध मात्र आता कसं रंगेल हे पाहायला मिळेल. परंतु अनेक उन्हाळे पावसाळे चंद्रकांतनं पाहिलंय क्रिकेटचे. या डावकुऱ्या फलंदाजानं आता मात्र भिरकावून दिलाय. पुन्हा एकदा बॅड लक म्हणावं लागेल. आणि त्याच दिशेनं डिक्लेअर क्षेत्रात मिळत आहेत 2 धावा. कदाचित आउटफील्ड खराब नसती, मैदान राऊंड मध्ये असता तर 2 चौकार देखील कदाचित या पॉवर प्ले मध्ये पाहायला मिळाले असते. आणि संदीप मस्कर साठी सुवर्ण संधी. आमचे प्रदीप पवार इथे आलेत आणि खरं तर आता खेळाडूंचं मनोबल वाढवतायत, ते प्रोत्साहित करतायत. संदीपने जरी 2 षटकार मारले तरी 500 रुपयाचं बक्षीस त्यांना इथे दिलं जाईल. मगाशी अर्धशतकी खेळी करणारा या मैदानावर सर्व प्रेक्षकांची मन जिंकणारा खेळाडू आपल्याला पाहायला मिळाला, नितेश केणी. पाणी 1 बॉल बाकी, 2 अजून 3 चेंडू बाकी आहेत. पाणी घेऊन जायचंय, कदाचित पाण्याची पूर्तता करावी लागेल. धावसंख्या धावपलकावर पाहायला मिळते ती एकूण 5 धावा करायच्या आहेत. टोटल 72 रन्स, 72 धावा, 5 षटक. आता या विजयाच्या पाठीमागे पाठलाग करण्यासाठी या धावसंख्येचा आज प्रयत्न करावाच लागणार आहे सीमित 11 संघाला. सचिन पाटोळे आपण या ठिकाणी समालोचन कक्षामध्ये यायचे. सचिनजी पाटोळे. धन्यवाद. पाण्याची पूर्तता केली जाते. आज बघितलं तर उच्च तापमानामध्ये आज आपले बरेच खेळाडू या मैदानावर खेळताना पाहायला मिळत आहेत. आणि पाणी हा शरीरातला असा घटक आहे, ज्यावेळी आपल्याला घाम येतो त्यावेळी पाण्याची कमतरता आपल्या शरीरात भासते आणि तो पाणी मात्र इथे पूर्तता करत असताना आयोजक नेक्स्ट बॉल. चेंडू संदीप साठी होता, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, परंतु यष्टरक्षकाच्या जवळून चेंडू गेला. बाईची ही धाव. आमचे प्रभाकरजी केणी पंचांच्या भूमिकेत, कारण आता आपला संघ तर गेला या स्पर्धेच्या बाहेर, परंतु आपण या स्पर्धेसाठी काहीतरी करायचं. आपल्या स्पर्धेचं, आपली स्पर्धा आहे, गावची स्पर्धा आहे, म्हणून अनुभव म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. एक अनुभवी खेळाडू पंचांच्या भूमिकेत प्रभाकरजी केणी. तर नॉन स्ट्राईकला आपण पंच पाहू शकाल, आमचे गुड्डो अंपायर. प्रकाशजी अष्टमकर, ज्यांना लाडानं गुड्डू म्हटलं जातं, ते पंच आपल्याला पाहायला मिळतात नॉन स्ट्राईकला. शॉर्ट पिच चेंडू, यस, व्हेरी गुड बॉल. चंद्रकांत पोपेटा हुशार गोलंदाज आहे, त्याला माहिती आहे की जास्तीत जास्त बाउन्स करणारे चेंडू फेकायचे आणि फलंदाजाला बरोबर त्याने फसवलंय. अगोदरचे देखील 2 चेंडू त्याने बाउन्स केले, फलंदाजाला प्रवृत्त केले आडव्या बॅटने खेळण्यासाठी आणि शॉर्ट पिच चेंडूची जास्त या ठिकाणी त्यानं मारा केलाय आणि शॉर्ट पिच चेंडू फेकले असताना धावसंख्या धावपलकावर 7 पाहायला मिळते. काय हुशार गोलंदाजी केली जाते. राजेशजी केणी, या गोलंदाजीबद्दल तुम्ही काय म्हणाल, ज्या पद्धतीने शॉर्ट पिच चेंडू जास्त फेकले जातात? आत्ताचे जे शेवटचे 2 चेंडू आपण पाहिले, दरम्यान या चेंडूच्या सांगतेनंतर आपण बोलूच. दरम्यान हा चेंडू, तिसराही चेंडू अतिशय उत्तम दर्जाचा. हे शेवटचे जे लगातार 3 चेंडू आपण पाहिले ते खऱ्या अर्थानं जुना चंद्रकांत ज्या पद्धतीने टाकायचा त्या पद्धतीचे ते चेंडू होते. चेंडू कट झाले आणि कोणत्याही पद्धतीचा बाउन्स देखील झाला, चेंडू कट देखील करतोय, त्याच्यामुळे या ठिकाणी फलंदाजांना मात्र संधी मिळाली नाही. आणि जे 72 धावांचं आव्हान घेऊन 72 धावांचं आव्हान पार पाडण्यासाठी स्मिथचा जो संघ उतरलेला आहे, त्याच्या दृष्टीनं हे आव्हान थोडंसं खडतर होतंय.
नक्कीच नक्कीच राजेशजी, कारण चंद्रकांत पोपेटा यांची जी गोलंदाजी बघितली तर त्यांच्या गोलंदाजीमध्ये असणारी विश्लेषणता, परिवर्तनपणा आणि गोलंदाजाला वळण देणे, चेंडूला वेगवेगळ्या पद्धतीनं वळण देणे, म्हणजेच लेग स्पिन असू द्या किंवा ऑफ स्पिन असू द्या, दोन्ही टर्न करण्यामध्ये हा माहीर असणारा गोलंदाज म्हणून तर हा संपूर्ण रायगडमध्ये प्रसिद्ध झाला. त्याचबरोबर आपल्या गावाचं नाव देखील त्यानं रोशन केलं. सुरुवातीच्या काळामध्ये स्विंग दोन्ही बाजूंनी स्विंग करणारा एकमेव चंद्रकांत होता, मला असं वाटतंय. नो डाऊट या विचारांशी मी 100% सहमत आहे, कारण मी लेफ्टी लेग स्पिनर गोलंदाज होतो. एकच स्विन मला जमायचा, परंतु आमच्या संघामध्ये चंद्रकांत असा गोलंदाज होता तो दोन्ही स्विन टाकायचा आणि त्याचा फायदा आम्हाला एवढा व्हायचा की मुंबईचे जे बलाढ्य फलंदाज असतील ते फलंदाज अगदी अक्षरशः मी म्हणेन कन्फ्यूज व्हायचे त्याच्या गोलंदाजीवर. लेग स्पिन ऑफ स्पिन असा गोलंदाज. सेकंड ओव्हर, हा मात्र झेल, मात्र हातातून निसटला झेल. पकडो कॅच, जीतो मॅच. आणि इथे जेल सोडल्यानंतर मात्र मिळते एक धाव. एका धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते आता 9 या आकड्यावर. 9 रन्स ऑन स्कोर कार्ड, लॉस ऑफ 0 विकेट. व्हेरी 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 हार्ड डिफिकल्ट टार्गेट इन फ्रंट ऑफ स्मिथ 11 टीम. 72 रन्स. सो यू स्टार्ट फायटिंग स्कोर, यू स्टार्ट व्हेरी व्हेरी स्ट्रॉंग बॅटिंग. आता मात्र इथं तुम्हाला आक्रमक घातक फलंदाजीच करावी लागेल. Of course, the target is difficult, but we have got Atish and Sandeep. Both the players are strong. See, Yes, I yes. just Correct. This is You the best fully example. correct word, Yeah. and it's you show now very welcome and handsome 6 run. एक बार जिसने थोड़ी सी पी ली बेहोश वो हो गया. एक बार जिसने थोड़ी सी पी ली बेहोश वो हो गया. क्या बात है, एकदा जोरदार टालिया. हेलो, बेहोश तो अंपायर ने हम सभी को किया है. बिल्कुल प्रकाश जी अस्तमकर, गुड अंपायर. मनोरंजन, व्हेरी गुड, नाईस स्ट्रोक. करेक्ट जबरदस्त टोला. क्रिकेटचं मादक सौंदर्य आणि हा येतोय 1 बाउन्स सीमा पार. 4 रन. हॅलो राजेश जी, वय वर्ष 53 वाटतंय का? मी मगाशीच म्हटलं 25. काय डान्स करतायत. मलिका शेरावतला देखील पिकी पाडतील हे पंच. आणि इथे जोरदार अफेल. यस, लेग बिफोर द विकेटचा फील्ड मात्र जोरदार होता, परंतु सुरक्षित फलंदाज. कोणत्या प्रकारची धाव मिळत नाहीये. धावसंख्या धावफलकावर एकूण पाहायला मिळते ती 19 रन्स ऑन स्कोर कार्ड. 19 धावा धावफलकावर. गोलंदाजच्या भूमिकेत नितेश केणी, एक अष्टपैलू खेळाडू, ऑलराऊंडर खेळाडू. षटकातले 2 चेंडू शिल्लक आहेत. 2 चेंडू अजूनही शिल्लक. नितेश पंचांना पार करून चेंडू फेकतोय फलंदाज. हा मात्र खणून काढलाय अतिशनं बॉल. ब्लॉक हॉल मध्ये चेंडू, यॉर्क ब्रह्मास्त्र क्रिकेटचा. आणि तो चेंडू मात्र सन्मानक पूर्वक खेळल्यानंतर मिळते एक धाव. एका धावेनं संघाची एकूण धावसंख्या 20. 20 पाठलाग तर अतिशय चांगल्या पद्धतीनं करतोय मी म्हणेन. आतापर्यंत 20 धावा. षटक दुसरा सुरू आहे. या षटकामध्ये एक षटकार एक चौकार आलाय. फलंदाज आतिश पाटील तर दुसऱ्या बाजूला नितेश केणी. हे दोघांचं दवंदव युद्ध सुरू आहे क्रिकेटच्या या पटलावर असंच म्हणेन. चेतन ऐनकर यांनी जर झेल घेतला तर त्याला प्रदीप पवार यांच्या वतीनं 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी मिळेल. नक्कीच राजेशजी, कारण आपण प्रदीप पवार यांचं देखील स्वागत आणि आभार मानूया. प्रत्येकाला बक्षीस देता येते. पंच, खेळाडू, प्रेक्षक. आणि इथे मात्र चेंडू जातोय सीमारेषा पलीकडे. हा येतोय खणखणीत. SPL 6.
त्याची मी त्याला जाणलं तुझ्या र बोलण्याला आता मी मानलं क्या बात है। और ये सिक्सर अभी हमारा अंपायर भी जुड़ गया है प्रभाकर जी केनी। खर तर बरंच ऊन अजून आहे मैदानावर आणि त्या मैदानातील उन्हाची तमा न बाळगता ज्या पद्धतीनं एक तरोताजा अंपायर या ठिकाणी आपण पाहतोय, अतिशय सुंदर डान्स। धावसंख्या 26 रन। या उन्हात देखील ज्या पद्धतीने ते डान्स करतात म्हणून कदाचित ते एवढे फेमस असावेत। सक्सेसफुल पीपल डू द थिंग्स विच दे डोंट लाईक टू डू। Absolutely right, sir. Your hard work is you goes to success. आणि इथे जर बघितलं तर समीकरण आता 18 बॉल आणि 46 धावांची गरज। 46 रन टू विन रिमेनिंग 18 डिलीवरीज। 18 गेंदों में 46 रनों की जरूरत। 18 चेंडू आणि 46 धावांची आवश्यकता जिंकण्याकरता। आणि मगाशी चित्र बघितलं तर राजेशजी कडे आपले प्रभाकर केणी देखील थोडी एन्जॉयमेंट घेत असताना जुगलबंदी जमली असती गुड्डू अंपायर आणि त्यांची, परंतु गुड्डू अंपायर तिकडे नाचत नाचत तिकडे गेले होते। कदाचित समोरासमोर असते तर मग एक जुगलबंदी जबरदस्त रंगली असती। प्रभाकर केणी माझा बंधू आहे, एक खऱ्या अर्थाने एक आनंदी माणूस। म्हणजे काय म्हणतात ना, जेवढं करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न असतो। थोडासा स्वभाव तापट निश्चितपणानं आहे, तो जर कमी असेल तर त्याच्यासारखा माणूस कोणी नाही असं मला वाटतं। आय लव्ह यू ब्रदर। नक्कीच एन्जॉयमेंट मोमेंट आपल्याला पाहायला मिळतोय। आणि जीवनामध्ये राजेशजी आहे काय, आपण इथे जी एन्जॉयमेंट करणारा आनंद आज बघितलं तर कोरोना सारख्या या रोगानं आपल्याला बरंच काही शिकवून दिलं। कोण एखादा सक्का भाऊ देखील त्यावेळेस भावासाठी मदतीला येत नव्हता, अशी परिस्थिती निर्माण होती अशा काळामध्ये। आणि नक्कीच आज आपण पाहतोय की आज अतिशय चांगलं खेळीमेळीचं वातावरण या मैदानावर पाहायला मिळतंय। या षटकामध्ये जर 2 षटक आले तर प्रदीप पवार यांच्या वतीनं 2 500 रुपयाचं पारितोषिक मिळेल। 2 षटकांसाठी 500 रुपये प्रदीपजी पवार, 2 विकेटसाठी 500 रुपयाचं बक्षीस। बक्षीस सर्व बाजूंनी लावतायत, त्यांचा आपण आभार व्यक्त करूया। आता चेंडू आणि धावांचं अंतर 18 चेंडू आणि 42 धावांची गरज, 46 धावांची गरज। वेट या ठिकाणी अंपायर साठी चंद्रकांत दादा पाटील माजी ग्रामपंचायत सदस्य यांच्या वतीनं 500 रुपयाचं पारितोषिक आलंय गुड्डू अंपायर साठी। क्या बात आहे, एकदा जोरदार टाळ्या या सर्व आमच्या अंपायर साठी देणाऱ्या बक्षिसां वितरकांचं, या बक्षीस दानशूर कार्यकर्त्यांचं मी मनापासून आभार। हा चेंडू यार पद्धतीचा चेंडू पाया लगतचा चेंडू होता, शॉटचा स्क्वेअर लेगला चेंडू पकडला तोपर्यंत मिळते 1 धाव। 46 धावांची गरज होती 18 चेंडू मध्ये, आता 17 चेंडू आणि 45 धावांची आवश्यकता। ही समीकरण आता गुणतालिकेवर, कारण राजेशजी कीने हा मॅच फार इम्पॉर्टंट आहे या दोन्ही संघासाठी। स्मिथ 11 आणि माऊली प्रसाद या दोन्ही संघासाठी डू ऑर डाय, करो या मरो, टिट फॉर टॅट प्रत्युत्तर द्यावंच लागेल। अभी नाही तो कभी नाही, मग तुम्हाला 1 वर्ष वाट पाहावी लागेल या SPL ची, असा हा मॅच। या ठिकाणी पॉझिटिव्ह थिंकिंग असली पाहिजे। आपण म्हणतो स्माइल अँड द वर्ल्ड स्माइल, तुमच्या चेहऱ्यावर हास्य असेल तर समोरचा निश्चितपणानं हास्य देतो। त्याच पद्धतीने पॉझिटिव्ह थिंकिंग या ठिकाणी यस अँड करेक्ट, पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवली चंद्रकांत पोपेटान आणि संदीपची उडवली दांडी। फलंदाज संदीप म्हैसकर बॅक टू डग आउट। चैत फुलवेची रात आज आली या भरात, धड धड काळ जात माझ्या माईनं। डीजे वकुट तसा जीव झाला येडा पिसा, त्याचा नाही भरवसा तोल राहीना। राखली ती मर्जी तुमच्या जोडीनं मी आले, फिरते छाया रंगी राया थँक्यू डीजे। चिंबोली मी झाले, राया सोडा तरी काळ येळ नाही बरी, पुन्हा भेटू कवा तरी साजना। क्या बात है, एकदा जोरदार टाळ्या, जोरदार टाळ्या। या ठिकाणी दोन्ही अंपायर साठी माझ्याकडून 1000 रुपये। क्या बात है, दोन्ही अंपायर साठी अजून 1000 रुपये। या ठिकाणी बक्षिसांची खैरात आली आहे। आता चंद्रकांत दादा पाटील युट्यूबवर होते, त्यांनी 500 रुपयाचं ते मगाशी पारितोषिक गुड्डूंसाठी दिलंय, ते युट्यूबवरती पाहतायत, त्यांनी सांगितलं की मी पाठवतोय। त्याचबरोबर राजेश पाटील
आपले जे सरपंच आहेत त्यांचे पतिदेव राजेशजी पाटील यांच्या वतीनं आतिशसाठी प्रत्येक षटकारासाठी 200 रुपये आणि हॅट्रिक केली तर 1000 रुपये अशा पद्धतीचं पारितोषिक आलंय. सुयशसाठी देखील प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक प्रदीप पवार त्यांचे काका यांच्या वतीने आलंय. मला असं वाटतं की वेगवेगळ्या पद्धतीची बक्षिसं आहेत, पण बक्षिसांच्या उद्घोषणेमध्ये जी कॉमेंट्रीची मजा असते किंवा ज्या पद्धतीची कॉमेंट्री प्रेक्षक ऐकू इच्छितात ती आपणास देण्यास आम्ही असमर्थ होतोय. दरम्यान या चेंडूमध्ये काय होते पाहायचं होतं. व्हेरी गुड किपिंग, निर्धाव व्हेरी चेंडू. गुड किपिंग, जबरदस्त यष्टीरक्षण. पहा अगदी हा ऑफ स्टंपला वाईड युआर चेंडू फेकला चंद्रकांतनं आणि तो चेंडू मात्र अडवण्यात यश मिळालं आणि डॉट बॉलची समाप्ती. धावसंख्या धावफलकावर तिसरं षटक सुरू आहे आणि 27 धावा, 72 धावांचं लक्ष आणि या लक्ष्याचा पाठलाग करत असताना 27 धावा धावफलकावर. हा चेंडू ओव्हर शेप येऊन खेळण्याचा प्रयत्न, सरळ पाठनं व्ही शेपनं चेंडूवर क्षेत्ररक्षक येतोय वेगानं, एक धाव तर कंप्लीट, दुसरी धाव घेण्याचा मात्र कोणत्याही प्रकारचा प्रयत्न केला जात नाही कारण चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. एक धाव मिळते. संघाची धावसंख्या एकूण 28, 28 रन्स. आता मात्र उर्वरित चेंडू असतील 14 आणि विजयासाठी 44 धावांची आवश्यकता. 14 चेंडू 44 धावा, 44 धावा आणि 14 चेंडू हे समीकरण स्क्रीनवर पायावर आदळते. चेंडू जोरदार आफेल, मात्र पंच आमचे अगदी अनुभवी आहेत. लेग स्टंपला ज्या पद्धतीने आपण बघितला फलंदाज होता, चेंडू देखील 3 स्टंपच्या मध्ये नव्हता, त्या कारणानं प्रभाकर केणी यांच्याकडे असणारा अनुभव, त्याचबरोबर आज त्यांनी मैदानावर खरं तर फार मोठी हौस देखील या पंचगिरीतून केली आहे. खरं तर हे करण्यासाठी तुमच्याकडे डेअरिंग लागते, तुमच्याकडे असणारी कला असते आणि इथे मात्र हा चेंडू वाईडिश लॉंग ऑनला मोठा फटका खेळण्याच्या नादात हा फलंदाज होतोय झेलबाद. आणखी एक विकेट. थँक्यू. अप्रतिम संगीत. लाडाची ग लाडाची हे अंपायर्स नक्की सर्वांचे लाडके झाले आहेत. आता मात्र हा षटक देखील समाप्त झाला आणि चंद्रकांत पोपेटा याच्या षटकामध्ये जर विचार केला तर फक्त धावा किती आल्यात मित्रांनो, तर 3च. काय गोलंदाजी आणि 2 गडी बाद. जर तुम्हाला चंद्रकांत पोपेटा यांची गोलंदाजी आवडली असेल तर जोरदार एकदा टाळ्या त्यांच्यासाठी होव्यात. व्हेरी गुड बॉलिंग. या ठिकाणी प्रदीप पवार यांच्या वतीनं 2 विकेटसाठी जे 500 रुपये लावण्यात आले होते चंद्रकांतसाठी ते या ठिकाणी जमा झालेत. आणि आता 12 चेंडूंचा खेळ बाकी असेल आणि उर्वरित जर समीकरण बघितलं तर 43 धावांची आवश्यकता. 12 चेंडू आणि 43 धावांची आवश्यकता. अजूनही आतिश त्या ठिकाणी क्रीजवर आहे. अजूनही स्मिथ 11च्या आशा अमितवरती आतिशवरती. बारा चेंडू 43 धावा. काय वाटतंय? नक्कीच नक्कीच अशा अपेक्षा पूर्ण होतील का हे मात्र पाहणे गरजेचं असेल. न्यू बॅट्समन अनिकेत इथे मात्र हा झेल उडालाय परंतु सेफ लँड होतोय. 3 क्षेत्ररक्षक आले होते चेंडू जवळ, तोपर्यंत पळून काढल्या 2 धावा आणि आपण फलंदाज पाहू शकाल आतिश पाटील यानं 2 धावा कंप्लीट केल्यानंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 31 या आकड्यावर. आता उर्वरित 11 चेंडू आणि जिंकण्याकरता 41 धावांची गरज. आतिशवर सर्व काही मी म्हणेन अवलंबून आहे या मॅचचं भवितव्य. परंतु आतिशने आता उंचावरून चेंडू केला, क्षेत्ररक्षक येतोय धावत पळत, मात्र हातातून झेल निसटला आणि झेल भूमीला दान झाला. आतिशला मिळते संधी. त्या संधीचं सोनं करेल का हा आतिश? कारण मित्रांनो संधी
नेहमीच मिळत असते प्रत्येक क्षेत्रामध्ये, परंतु एक सोन्यासारखी संधी साधण्यापेक्षा राजेशजी त्या संधीचं सोनं करावं हे नेहमीच म्हणेन. कारण समुद्र हा सर्वांसाठी सारखा आहे. काही जण त्यातून मोती काढतात, काही जण त्यातून मासे पकडतायत, परंतु काही जण फक्त आपले पाय ओले करतायत. इथे काय करतील हे फलंदाज आतिश पाटीलला जीवनदान मिळालाय आणि आणखी 2 धावा. संघाची धावसंख्या अतिश प्रयत्न करतोय, फटके मोठे मारण्याचा प्रयत्न होतोय, पण चौकार आणि षटकारांची गरज आहे. 9 चेंडू आणि 37 धावांची गरज. 9 चेंडू 37 धावा. गोलंदाज तन्मय. हा तन्मयचा बॉल चांगला होता. बॅटची काही ती कडा नक्कीच किंचितशी घेऊन तडम्यान एरियाकडे डिक्लेअर क्षेत्रामध्ये जातोय. 1 धाव मिळते. 37 समीकरण आता उर्वरित राहिलंय. 36 धावांची गरज. 36 धावा. अर्धा पल्ला पार झालाय. आता 36 धावा करायच्या आहेत त्या उर्वरित चेंडूमध्ये. संधी मिळाली आहे. संधीचं सोनं करेल का अतिश, असा पण चिन्ह घेतला, पण नॉन स्ट्राईकला अतिश येतोय. आता अनिकेत पाटील आहे स्ट्राईकला. पोपेटा न्यू बॅट्समन अनिकेत पोपेटा. तन्मयचा हा बॉल. हा मात्र मिस टायमिंग स्ट्रोक. हवेमध्ये चंद्रकांत पोपेटा जेल पर्यंत पोहोचू शकत नाही आणि ते मात्र तोपर्यंत आणखी मिळत आहेत 2 धावा. दुहेरी धावेना. आता काय घडलं तर आतिशनं स्ट्राईक रोटेशन केलंय आणि आतिश अंगाळा हा मात्र बॉल लागतोय. तोपर्यंत 3 धावा. स्ट्राईक रोटेट झाली आहे. ही स्ट्राईक तुम्हाला महाग पडेल का? एक स्ट्राईक न तुम्हाला या मॅचचं पुन्हा एकदा चित्र पलटून टाकेल का? हा प्रश्नचिन्ह इथं उपस्थित होतोय. या षटकातला लास्ट बॉल म्हणजेच 7 बॉल आणि 33 धावांची आवश्यकता. 7 बॉल 33. जर षटकाला आला राजेशजी तर मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण होईल. जर षटकार आला तर पुन्हा एकदा मॅच यामध्ये रंगतदार स्थितीत पाहायला मिळेल, परंतु नाही. व्हेरी गुड बॉल. चेंडू अगदी पुन्हा एकदा पायाच्या जवळून जातोय. यष्टिरक्षकाच्या हातातून निसटला. मिळते 1 धाव आणि या एका धावेनं धावसंख्या वाढते. आता 6 चेंडू आणि 32 धावांची गरज. 6 चेंडू 32 धावा. समीकरण अगदी कठीण परिस्थितीत आहे. समीकरण अगदी कठीण आहे. जर जिंकेल जो संघ तो फायनल मध्ये प्रवेश करेल आणि जो मात्र या मॅच मध्ये हरेल अर्थातच पराभूत होईल तो या स्पर्धेतून या लीग मधून बाहेर जाईल. 6 चेंडू 32 धावा. 6 चेंडू आणि 32 दात मोजावे लागणार आहेत. माऊली प्रसाद 11 संघ आहे सुकापूर गावाची जान. माऊली प्रसाद 11 संघ आहे सुकापूर गावाची जान. गुरुनाथ पाटील दादांचा मान. स्पॉन्सर गुरुनाथ शेठ पाटीलचा मान. तिथे होतो खेळाडूचा सन्मान. गुरुनाथ पाटील दादांचा मान. तिथे होतो खेळाडूचा सन्मान. गुरुनाथ पाटील दादांचा मान. तिथे होतो खेळाडूचा सन्मान. स्पॉन्सर गुरुनाथ शेठ पाटीलचा मान. थँक्यू. गाणं पण छान आणि डीजे पण छान. सुकापूर प्रीमियर लीगच छान. माझ्याकडून 1000, प्रदीप पवार कडून 500, सूर्यकांत केडीकडून 500 आले ना. चेतन केनीकडून 500, चेतन केनीकडून 500, प्रकाश पोपेटाकडून 500 ते देऊन दिले त्यांनी. प्रकाश पोपेटा 500, राजेश चेतन केनी 500, प्रकाश पोपेटा. एका षटकात 32 धावांची गरज आणि स्ट्राईकला आहे तो आतिश. सूरज मस्कर गोलंदाजीसाठी. खरं तर पहिल्या चेंडूवरती मोठा फटका आला असता तर वेगळ्या पद्धतीची मजा निर्माण झाली असती. तर सूरज काही प्रॅक्टिस करणारा खेळाडू नाही. सामन्यामध्ये फक्त औपचारिकता राहिली आहे.
पण बघूया 4 चेंडू मध्ये जास्तीत जास्त किती धावा मिळू शकतात. अगदी मॅच मध्ये आता पूर्णपणे औपचारिकता सुरू आहे. राजेशजी आपण बघितलं तर 32 धावांची गरज होती आणि हा माऊली प्रसाद संघ आता पूर्णपणे हवी झालाय. एखादा चमत्कारच या मॅच मधून तुम्हाला वाचवू शकेल असं हे चित्र पाहायला मिळत आहे. नक्कीच नक्कीच 4 चेंडू 30 धावा आणि ते मात्र हा चेंडू वाईडिश डीप स्क्वेअर लेगला 1 आणि दुहेरी धावेनं काहीच होणार नाही. इथे मात्र तिसरी धाव देखील पूर्ण होते. 2 धावा म्हणजेच 28 धावा अजूनही कराव्या लागतील 3 चेंडू मध्ये. तर अंतिम फायनल आता हा मॅच बघितला तर थोडासा एकतर्फी पाहायला मिळतोय. हा मॅच फार इम्पॉर्टंट होता. मी या दोन्ही संघांसाठी सांगितलं होतं सुरुवातीपासून, कारण जिंकेल तोच या लीग मध्ये राहील, अन्यथा तो संघ या लीग मधून बाहेर जाईल, पराभूत होणार संघ. इथे मी टायमिंग स्ट्रोक आणि गोलंदाज मात्र सूरज प्रयत्न करतोय झेल टिपण्यासाठी. मिळते 1 धाव. माऊली प्रसाद कोणत्याही प्रकारची धाव घेण्याचा प्रयत्न स्मिथ संघ करत नाही. डॉट बॉलची समाप्ती. आणि खरं तर बघितलं तर आपण आता हा मॅच जो आहे तो माऊली प्रसाद संघाच्या बाजूनच पूर्णपणे झुकतोय. मॅच मध्ये मजा राहिली आहे, पाहण्यासारखी मॅच देखील झाली नाही. परंतु या मॅच मध्ये आपण पंचाने आपल्या सर्वांचं मन जिंकलं. त्याचबरोबर अर्धशतक खेळी करणारा जो गोलंदाज, त्या गोलंदाजानं प्रेक्षकांचं मन जिंकलं. परंतु हा मात्र देर आया दुरुस्त आया, सत्ता गेली. इथे मात्र सत्तेनंतर आलेला हा खणखणीत षटकार. थैंक यू. सपनों में सजना आए ना आए, लेकिन प्रभाकर केनी और जो गुड्डू अंपायर है वो जरूर आएंगे. नक्कीच राजाजी, मी हेच म्हटलं की मॅच जरी मी म्हणेन एकतर्फी झाली असली तरी प्रेक्षकांचं मनोरंजन या आमच्या पंचांनी केलं आहे. नक्कीच त्यांचं देखील मनापासून आभार करूया. आणि इथे मात्र हा झेल टिपलाय, विकेट मिळवतोय, आनंदाचं वातावरण, जल्लोष. माऊली प्रसाद गोस टू फायनल. विजय आहे सुकापूर गावाची जान, माऊली प्रसाद 11 संघ आहे सुकापूर गावाची जान. गुरुनाथ पाटील दादांचा मान, स्पॉन्सर गुरुनाथ शेठ पाटीलचा मान, तिथे होतो खेळाडूचा सन्मान. गुरुनाथ पाटील दादांचा मान, तिथे होतो